अगा कर्मे जै उरावे, तै तिही सुख दुःखी फळावे, आणि तया ते भोगा वया यावे देहा एका. ओवी आहे 403, अध्याय आहे 9. आणि अर्थ आहे, भगवंत अर्जुनाला सांगतायत की हे अर्जुना, कर्मे जर कर्मरूपाने शिल्लक राहतील तर ती सुख दुःख रूपी फले देतातच, आणि ती भोगण्याकरता एकदा देह धारण करावा लागतो. आता ह्या संबंधातली आपण जी गोष्ट ऐकणार आहोत ती आहे भीष्म पितामह यांची. आपल्याला सर्वांना माहिती आहे की कुरुक्षेत्रावर कौरव पांडवांचे युद्ध झाले, आणि त्या युद्धामध्ये अर्जुनाच्या बाणाने विद्ध झालेले पितामह भीष्म जवळजवळ 58 दिवस शरपंजरी पडले होते. महाभारताचे युद्ध तर खरं 18 दिवस होते, पण भीष्मांना मात्र 58 दिवस मरणाची वाट पाहत थांबावे लागले. आणि त्या संबंधीचीच ही एक गोष्ट आहे. भीष्माचार्यांना एक विशेष देणगी होती, ती त्यांना जन्मजात मिळाली होती. आणि त्यांना आपल्या प्रत्येक जन्मात, म्हणजे ह्या जन्माच्या आधीच्या अनेक जन्मात आपण काय काय केले किंवा आपण कोण होतं ते पूर्ण म्हणजे संपूर्णपणे आठवत होते. त्यांचे एकूण 73 जन्म झाले होते. परंतु अंती शरपंजरी पडल्यावर त्यांनी खूप विचार केला की इतक्या ह्या सर्व जन्मात माझ्या हातून असे कोणते पातक घडले आहे की त्याच्यामुळे मला ह्या शरपंजरी इतक्या यातना भोगाव्या लागत आहेत. आणि त्यांना आपल्या हातून काय असे घडले ह्याची अजिबात आठवण होईना. ज्यावेळेला भगवान श्रीकृष्ण पांडवांच्या सह भीष्माचार्यांना भेटायला आले तेव्हा भीष्माचार्यांनी त्यांना विचारले की भगवंत, तुम्ही सर्व जाणते आहात, माझ्या हातून अशी कोणती घटना घडली की ज्यामुळे मला ह्या यातना भोगाव्या लागत आहेत. तेव्हा श्रीकृष्णांनी त्यांना आठवण करून दिली आणि ते म्हणाले की पितामह, तुम्ही ह्या गोष्टीची आठवण करा. ह्या जन्मात तुमच्या हातनं काय घडलं होतं ते मी तुम्हाला दाखवतो किंवा तुम्हाला त्याचे स्मरण करून देतो. आता ती गोष्ट अशी आहे की एक युवराज आपल्या रथातून स्वगृही जात होता. अचानक रथ थांबला. काय झाले ते कळले नाही. युवराज खाली उतरला तर काय झालं, तिथे एक भला मोठा, कोणी सांगतात की सर्प किंवा कोणी सांगतं सरडा, एक निश्चित पडलेला होता. आणि त्यामुळे तिथे घोडे अचानक थांबले होते. आता त्या युवराजाला असे वाटले की हे जे काही इथे पडलेलं आहे तो साप असेल किंवा सरडा असेल तर तो बहुतेक मरण पावलेला आहे. म्हणून ते खाली उतरले आणि त्यांनी आपल्या बाणाच्या टोकाने त्याला उचलले आणि पलीकडच्या झाडीत भिरकावून दिले. आणि ही गोष्ट हा मुलगा म्हणजे हा युवराज अगदी विसरून गेला. पण झाले होते काय की तो जो कोण प्राणी होता तो जिवंत होता आणि तो निवडुंगाच्या झाडावर पडला होता. निवडुंगाच्या पानाला, प्रत्येक पानाला असंख्य बारीक 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 असे काटे असतात. आणि हा त्याच्यावर पडल्यामुळे त्याला अनेक जखमा झाल्या. त्या निवडुंगाच्या काट्यावरनं त्या प्राण्याला म्हणजे त्या सर्पाला किंवा सरड्याला बाहेर पडता येईना. आणि ते असंख्य काटे त्याच्या शरीरात पुन्हा पुन्हा घुसत होते. आणि त्या यातनांनी तो जीव अतिशय व्याकुळ होत होता. आणि शेवटी त्यातच त्याचा मृत्यू झाला. अनेक काटे त्याच्या अंगात घुसले होते, त्यामुळे त्याच्या शरीराला अनेक जखमा झाल्या होत्या आणि अशा प्रकारे तो मृत पावला होता. आता ही गोष्ट भीष्माचार्यांना आठवली आणि ते म्हणाले की भगवंता, मला आता ती गोष्ट स्पष्टपणे आठवत आहे आणि माझ्या हातून जी काही ही चूक झाली होती, पण मला एक कळत नाही की ह्याच्या बाबतीत मी ह्याच्यानंतर किंवा पुढच्या कोणत्याही जन्मात असे कोणतेच पाप केले नव्हते. आणि मी संपूर्ण हे जे काही माझे इतके जन्म झाले त्या सगळ्या ह्याच्यात मी फक्त पुण्यकर्म केलेलं आहे.
तर मला एक कळत नाही की मी एवढं मोठं पुण्यकर्म केलेलं असतानाही एवढीशी झालेलं पाप त्या पुण्याने नाहीसं का नाही झालं. ते खरं तर तेव्हाच नाहीसं व्हायला पाहिजे होतं, कारण त्याच्यानंतर माझ्या हातनं अशी कोणतीच घटना घडलेली नाही. मी कोणालाही असा जाणतेपणी किंवा अजाणतेपणी त्रास दिलेला नाही. तर तुम्ही मला ह्याचं उत्तर द्या. तेव्हा भगवंत त्यांना म्हणाले की अहो, कर्म जे असतं ते भोगावंच लागतं, आणि ते जर तत्काळ भोगलं गेलं तर त्याचा त्रास कमी होतो. पण ते जर असं साठत गेलं तर ते वाढत वाढत जातं. म्हणजे आपल्याकडे म्हणतात ना की चक्रवाढ व्याज ज्याला लागतं अशा कर्जाला, की ते कर्ज असतं, आपण वेळेवर फेडलं नाही तर त्याच्यासाठी चक्रवाढ व्याजाने ते पैसे चुकवावे लागतात. अगदी तशीच घटना ह्या पितामह भीष्मांच्या आयुष्यात झाली होती. ते एवढंच हातून झालेलं पापक कर्म तसंच शिल्लक राहिलं होतं, ते भोगलं गेलं नाही, आणि ते अनेक जन्म साठत साठत गेल्यामुळे ते वाढत वाढत गेलं. आणि त्या प्राण्याला जे बारीक काटे टोचले होते त्याच्याऐवजी ह्या भीष्माचार्यांना एवढे मोठे शर, ते पण म्हणजे बाण, ते संपूर्ण शरीरात घुसले होते. आणि त्या बाणाच्याच शय्येवर त्यांना पुढचे अनेक दिवस काढावे लागले होते, आणि रोजच्या दिवसाला त्या यातना त्यांना भोगाव्या लागत होत्या. हे सगळं ऐकल्यावर खरोखर काय होत असतं माणसाचं, आपण खरंच विचार करत नाही, आणि छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात त्या आपण विसरून जातो. आणि गंमत अशी झालेली असते की भीष्माचार्यांना खरं तर त्यावेळी आधी सुद्धा मरण येऊ शकलं असतं, पण भीष्माचार्यांनी ते स्वतःचं मरण आणखी लांबवलं. तेव्हा त्यांना ही गोष्ट लक्षात सुद्धा आली नाही की आपल्याला एवढा या गोष्टीचा त्रास होईल, कारण की ते इच्छामरणी होतील असं त्यांना त्यांच्या वडिलांनी म्हणजे शंतनू महाराजांनी वर दिला होता. आणि आता काय झालेलं होतं की आता दक्षिणायन सुरू होतं, आणि दक्षिणायनात जर मृत्यू आला तर माणसाला पुन्हा जन्म घ्यावा लागतो, असं आपल्याला माहिती आहे की भगवंतांनी गीतेमध्ये पण सांगितलेलं आहे. आणि आता मात्र स्वर्गप्राप्तीसाठी उत्तरायण चालू होईपर्यंत त्यांनी ह्या शरपंजरीच झोपणे म्हणजे आहे त्या स्थितीत राहणे पसंत केले होते. याशिवाय अजून एक गोष्ट अशी सांगितली जाते की त्यांना हस्तिनापुराविषयी अतिशय आत्मीयता होती. जोवर हस्तिनापूर नगरात योग्य राजा येऊन तिथे त्याचे राज्य स्थापन करीत नाही तोपर्यंत ते प्राण त्याग करायला तयार नव्हते, किंवा त्यांना तोपर्यंत मरायचं नव्हतं. आता सगळ्या युद्धाची गडबड संपल्यानंतर युधिष्ठिर हस्तिनापुरात आला. तिथे त्याचा विधिवत राज्याभिषेकही झाला, आणि त्या राज्याभिषेकानंतर युधिष्ठिर आशीर्वाद घेण्यासाठी आपल्या सर्व बंधूंसह आणि प्रत्यक्ष भगवान कृष्णासह जिथे शरपंजरी भीष्माचार्य पडलेले होते तिथे ते सगळे आले, आणि त्यावेळी ही सगळी हकीकत जी आहे ही घडली होती. आणि मग हे सगळं त्यांनी डोळ्यांनी आपल्या पाहिलं. आता त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या होत्या. ते जे काही पापकर्म हातनं घडलं होतं त्याचाही भोग त्यांनी भोगून आता संपवला होता. आणि मग प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांच्याकडे पाहत पाहतच त्यांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली.